नमस्कार. मी सागर, तुमच्या सगळ्यांचा लाडका सागर. हे बघा, म्या तुम्हाला काय सांगतो तेवढं फक्त लक्षात ठेवा. आता आपण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या टॉपिकवर बोलतो बरं का. हां, काय बोलतो, कसं वागायचं, कसं राहायचं, कसं होईल, कसं नाही होणार, या विषयावर बोलतो. पण आज मी ना तुम्हाला एक गोष्ट सांगणार. त्याच्यातून तुम्हाला काय बोध घ्यायचं तो घ्या. बघा, कसं आहे, एक मुलगा असतो आणि त्याला आवडणारी एक मुलगी असते. हां, आता तुम्हाला कळलंच असेल का मला काय कुठल्या विषयाबद्दल बोलायचं आहे ते. हां, तर एक मुलगा एक मुलगी, नक्कीच त्यांचं आता प्रेम असणार. हा, प्रेमाचाच विषय आहे बाई. कसं आहे, प्रेम कराल तुम्हाला असं वाटेल की भाई हा मी प्रेमात आहे, वा 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 वा. नाही, कधी कधी वाईट पण होतं ना. पण इथं काहीतरी वेगळं आहे बघा, सांगतो तुम्हाला. त्याचं प्रेम असतं, तो तिच्यावर जीवापाड प्रेम करत असतो. हां, ती पण पहिले त्याच्यावर एवढं प्रेम करते की त्याला कळतच नाही, तिच्याशिवाय दुसरा काही दिसतच नाही. तो तिला त्याच्या घरामध्ये नेतो, आई वडिलांना दाखवतो, सून, सगळं 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 होतं. पण अचानक भयानक एवढं सगळं झाल्यानंतर तिची आई एंट्री मारते. मुलगी काय म्हणते बघा, मुलगी म्हणते, भाई मला माफ कर, मी माझ्या आईला नाही सोडू शकत तुझ्यासाठी. तू दुसरं कोणतरी बघ आणि लग्न कर. आता जर एवढं सोपं असतं तर जगानं प्रेम केलंच नसतं ना. काय होतंय माहितीये का, या सगळ्यामध्ये ना आई वडील एक गोष्ट विसरतात. कोणती माहितीये का, की आपली मुलं प्रत्येक वेळी वाईटच करतील असं नाही ना. कधी कधी चांगलेही करू शकतात. एकदा बघा, एकदा परखा, तिला खरंच आवडते का, तिच्यासाठी चांगलं आहे का. कसं आहे, तुमच्या अशा इगोस्टिक वागण्यामुळं, तुमचा इगो सांभाळण्यासाठी, का तर आपली मुलगी आपल्या आदेशाच्या बाहेर गेलीच नाही पाहिजे, या सगळ्याच्या नादामध्ये तुम्ही काय करताय माहिती आहे का, त्या पोराचं, त्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकते. कसं आहे, एखाद्यावर प्रेम करून लग्न करण्यापेक्षा आपण लग्नानंतर प्रेम करायचं म्हणतो नाही का. अरे पण तुम्हाला कुठं माहिती असते तो कसा आहे, तो काय आहे. नाही ना, प्रेमात कळतं ना की तो माणूस कसा आहे, तो काय करणार आहे. पण आई वडिलांना पोरीवर विश्वास नसतो. त्यांना असं वाटते की आपल्या पोरीने एखादा फालतूच व्यक्ती घेतलाय. हा, होतं ना, असं पण होतं, फालतू व्यक्ती पण घेतात बरं का. अरे पण तुम्ही ठरवा ना, त्याला ओळखा, त्याच्याशी बोला, म्हणजे कळेल तुम्हाला की तो कसा आहे ते. हा. मग या सगळ्यामध्ये तो पोरगा काय विचार करतो माहिती आहे का, अगं बाई, तुला तुझ्या आईसाठी मला सोडायचंच होतं, तर माझ्या जवळ कशाला आली बाई तू, नाही का. तो तर आपलं कुटुंब, आपली स्वप्न, आपलं सगळं हे तुमच्या दोघांचा विचार करून बघत होता. तू मात्र शेवटच्या घटकेला त्याला असा काय कलवलाय, काय सांगायचं. म्हणूनच सांगतो मित्रांनो, प्रेम करा, पण जर तुमच्यामध्ये धमक असेल ना की ते आम्ही निभवू शकतो, आमच्या आईवडिलांना आम्ही कन्व्हिन्स करू शकतो, तरच करा. आणि त्या आईवडिलांना सुद्धा माझं एकच सांगणं आहे की तुमच्या अशा वागण्यानं ती पोरं जीव पण देतात, कळलं का. त्याच्यामुळे आहे ना, तुमचा इगो बाजूला ठेवा. अरे आपली पोरगी खुश राहील की नाही याचा विचार करा. म्हणजे बघा, जो कलंक लागलाय ना प्रेमाला, प्रेमाची लग्न कधी होत नाही, पर्सेंटेज फार कमी आहे, ते सगळं होईल, सगळं चांगलं होईल.
मी असं नाही म्हणत कुठलं तरी उसाट चर्सी अशा मुलासोबत प्रेम आहे तर लग्न लावून द्या. नाही 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 नाही. चांगला असेल तरच लावा, तरच होईल. हा, कळतंय का? हे सांगणं त्या दोघांना पण आणि त्यांच्या आईवडिलांना पण. पटत असेल तर लाईक ठोका, नसेल पटत सोडून द्या. रामकृष्ण हरी.